Hello बच्चों, in our previous lecture we saw what is meant by communication satellite, geostationary satellite, geosynchronous satellite, period, height and its angular speed. Okay, but today we are going to discuss about here state the necessary condition for a satellite to be a geostationary. बघा लक्षात घ्या काय म्हणायचं आहे मला की सॅटेलाइट हा जिओस्टेशनरी आहे ही कंडिशन राहण्यासाठी याला कुठल्या कुठल्या गोष्टीची गरज आहे. ओके, ही कंडिशन राहण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टीची गरज आहे की याला हा सॅटेलाइट जिओस्टेशनरी आहे, हा सॅटेलाइट जिओस्टेशनरी आहे हे शो करण्यासाठी त्याला कुठल्या कुठल्या कंडिशनची गरज असते. बघा बघा कन्सिडर करा ही अर्थ आहे, ठीक आहे, हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे, ही एक ऍक्सिस आहे, इमॅजिनरी ऍक्सिस आहे की जी नॉर्थ आणि साऊथ पोल मधून गेलेली आहे. द ऍक्सिस पासिंग थ्रू द नॉर्थ अँड साऊथ पोल ऑफ द अर्थ अराउंड विच अर्थ इज रोटेट. नाउ दॅट ऍक्सिस इज कॉल्ड एज पोलर ऍक्सिस. आपण याला पोलर ऍक्सिस म्हणतो. ओके, आणि एक प्लेन असतो बघा, एक प्लेन आहे की जो अर्थच्या सेंटर मधून गेलेला आहे. द प्लेन passing through the center of earth. Now that plane is perpendicular to the polar axis. Now that plane is called as equatorial plane. याला आपण इक्वेटोरियल प्लेन म्हणतो. या प्लेनला इक्वेटोरियल प्लेन म्हणतो की जो अर्थच्या सेंटर मधून गेलेला आहे आणि या ऍक्सिसला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, मग हा इक्वेटोरियल प्लेनच्या अराउंड मध्ये जे ऑर्बिट आहे त्याला आपण इक्वेटोरियल ऑर्बिट म्हणतो. म्हणजेच या इक्वेटोरियल प्लेन च्या अराउंड मध्ये जर सॅटेलाइट फिरतो आहे, या ऑर्बिट ज्या ऑर्बिट मध्ये फिरत असेल त्याला आपण इक्वेटोरियल ऑर्बिट म्हणतो. ऑर्बिट हे तीन प्रकारचे आहेत बघा. इक्वेटोरियल प्लेनच्या अराउंड मध्ये असलेले एक ऑर्बिट त्याला आपण इक्वेटोरियल ऑर्बिट म्हणतो. एक आपण म्हटलंय की ऍक्सिस जी नॉर्थ आणि साऊथ पोल मधून गेलेली आहे, म्हणजे याला पोल आहे, एक नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. या पोलच्या अराउंड मध्ये एक दुसरा ऑर्बिट ज्याला की पोलर ऑर्बिट आपण म्हणतो. ठीक आहे, याला आपण पोलर ऑर्बिट म्हणतो. आणि एक म्हटलं म्हणजे या इक्वेटोरियल प्लेनला इन्क्लाइंड असते त्याला आपण इन्क्लाइंड ऑर्बिट म्हणतो. असे तीन प्रकारचे ऑर्बिट असतात. ठीक आहे, तर या इक्वेटोरियल ऑर्बिट मध्ये जो सॅटेलाइट रिव्हॉल्व होत असतो त्या सॅटेलाइटला आपण जिओस्टेशनरी सॅटेलाइट म्हणत असतो. ओके, तर या ठिकाणी कुठली कंडिशन आहे लक्षात घ्या. या ठिकाणी जो सॅटेलाइट जो रिव्हॉल्व होत आहे तो इक्वेटोरियल प्लेन मध्ये रिव्हॉल्व होत असला पाहिजे. ओके, म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की याची पहिली कंडिशन काय आहे की तो त्याला म्हणजे तो सॅटेलाइट जिओस्टेशनरी आहे असं शो होईल, किंवा की तो सॅटेलाइट या इक्वेटोरियल प्लेन मध्ये फिरत असला पाहिजे. इट शुड बी रिव्हॉल्व इन अ इक्वेटोरियल प्लेन. ही पहिली कंडिशन. ओके, आणि दुसरी कंडिशन की जो सॅटेलाइट लक्षात घ्या की जी आपली अर्थ आहे हे वेस्ट टू ईस्ट या डायरेक्शननी फिरत असते, रोटेट होत असते. ओके, अबाउट द ऍक्सिस. ओके, द अर्थ इज रोटेट अबाउट नाउ that axis is called as polar axis. Okay, या ऍक्सिस भोवती जे अर्थ रोटेट होत असते ते वेस्ट टू ईस्ट डायरेक्शननी रोटेट होत असते. मग तो सॅटेलाइटची जी डायरेक्शन आहे ती सॅटेलाइटची डायरेक्शन सुद्धा वेस्ट टू ईस्ट राहणार आहे. ओके, सॅटेलाइटची डायरेक्शन कशी असली पाहिजे, वेस्ट टू ईस्ट असली पाहिजे. म्हणजेच आपण या ठिकाणी म्हणू शकतो दी सॅटेलाइट should revolve in a same direction as that of the direction of earth rotates. ओके, म्हणजे जो सॅटेलाइट जो रोटेट होत आहे, रिव्हॉल्व होत आहे, त्याची डायरेक्शन, फिरण्याची डायरेक्शन ही अर्थच्या डायरेक्शनच्या बिलकुल सेम असली पाहिजे. ओके, ही त्याची एक कंडिशन झाली. ठीक आहे, अजून महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की ज्यावेळेला सॅटेलाइट इक्वेटोरियल प्लेन मध्ये रिव्हॉल्व होत असतो, इक्वेटोरियल ऑर्बिट मध्ये, इक्वेटोरियल प्लेनच्या अराउंड मध्ये म्हणजे इक्वेटोरियल ऑर्बिट मध्ये, त्यावेळेला तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रोटेट होत असतो. ऍक्च्युअली हा जो एक त्या ठिकाणी सर्कल तयार होत असतो. ठीक आहे, आता या ठिकाणी मी असं का म्हटलेलं आहे कारण की इथे हा एक पोल आहे जो पोलर ऑर्बिट हा सर्क्युलर नसतो, किंवा आपण एक इन्क्लाइन ऑर्बिटच्या संदर्भात जरी बोललो, हा एक इन्क्लाइन ऑर्बिट की जो इक्वेटोरियल प्लेनला काही प्रमाणात इन्क्लाइन असतो. ठीक आहे, आपण त्याला म्हणजे याला आपण इन्क्लाइन ऑर्बिट म्हणतो. ठीक आहे, आपण याला इन्क्लाइन ऑर्बिट म्हणतो. या ऑर्बिट मध्ये सुद्धा सॅटेलाइट फिरणारी सॅटेलाइट असतात, त्याला आपण जिओसिंक्रोनस सॅटेलाइट म्हणतो. या आधीच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. जे इक्वेटोरियल प्लेनच्या अराउंड मध्ये फिरतात त्याला इक्वेटोरियल ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट फिरत आहे म्हणजेच तो जिओस्टेशनरी सॅटेलाइट असतो. आणि जो
इथे रिव्हॉल्व होत असतो त्याला आपण पोलार सॅटेलाइट म्हणत असतो. ठीक आहे ना. तर बघा मग हा जो एक इन्क्लाइन्ड ऑर्बिट आहे हा सुद्धा सर्क्युलर नाही, किंवा पोलर ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट फिरत आहे तो सुद्धा सर्क्युलर मध्ये फिरत नाही, परंतु इक्वेटोरियल ऑर्बिट मध्ये जो सॅटेलाइट फिरतो तर हे जे इक्वेटोरियल ऑर्बिट आहे एकदम सर्क्युलर आहे. हे कसं आहे? सर्क्युलर आहे. इक्वेटोरियल ऑर्बिट मध्ये फिरणारा जो सॅटेलाइट असतो तो जिओस्टेशनरी सॅटेलाइट असतो. तर याची पहिली कंडिशन बघा, इट शुड रिव्हॉल्व इन अ इक्वेटोरियल प्लेन ऑफ अर्थ अबाउट दी पोलार ऍक्सिस. असा आपण या ठिकाणी पॉइंट घेतलेला आहे जो मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की इट शुड रिव्हॉल्व इन द इक्वेटोरियल प्लेन ऑफ अर्थ अबाउट पोलार ऍक्सिस. ओके, तो इक्वेटोरियल प्लेनच्या अराउंड मध्ये फिरणे गरजेचं आहे, तरच आपण त्याला जिओस्टेशनरी सॅटेलाइट आहे असं आपण म्हणू, किंवा तो स्टेशनरी ऑर्बिट मध्ये फिरत आहे, इक्वेटोरियल ऑर्बिट मध्ये फिरत आहे असं आपण त्याला म्हणू. Its direction of revolution should be same as that of the direction of rotation of Earth in anti-clockwise direction from west to east. Okay, जी अर्थ आहे ही वेस्ट टू ईस्ट या डायरेक्शनने रिव्हॉल्व होत आहे, तर तो जो सॅटेलाइट आहे तो सॅटेलाइट जो अर्थ भोवती जो रिव्हॉल्व होतो आहे इक्वेटोरियल ऑर्बिट मध्ये जो रिव्हॉल्व होतो आहे तो त्याची डायरेक्शन सुद्धा वेस्ट टू ईस्टच असणार आहे. ओके, तर चला बघा नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण या ठिकाणी काय म्हणणार आहोत की ही जी अर्थ आहे अर्थचा जो टाइम पिरियड आहे 24 आवर्सचा. ओके, म्हणजे अर्थला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी, म्हणजे अर्थ जे आहे हे इथून निघाल्यानंतर पुन्हा इथेच येणे म्हणजे एक रोटेशन. जो सॅटेलाइट आहे हा अर्थ भोवती रिव्हॉल्व होत आहे. ओके, हा सॅटेलाइट जर सपोज ही अर्थ आहे, सॅटेलाइट इथे होता, तर हा इथून निघाला पुन्हा इथे येतो आहे, त्याच पोझिशनला येतो आहे. ठीक आहे, हा सॅटेलाइट इथून निघाला इथे पुन्हा येतो आहे, म्हणजे आपण त्याला टाइम पिरियड म्हणतो त्या सॅटेलाइटचा. ओके, म्हणजे टाइम टेकन बाय सॅटेलाइट टू कंप्लीट वन रिव्हॉल्यूशन इज व्हॉट इज टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. ओके, म्हणजे एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला टाइम म्हणजे टाइम पिरियड त्या सॅटेलाइटचा. तर तो किती असला पाहिजे? 24 आवर्सचा असला पाहिजे. का बरं? कारण की अर्थला सुद्धा एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी अर्थ स्वतःमध्ये फिरत आहे. या पोझिशनला जर कधी अर्थ आहे, बघा या पोझिशनला जर अर्थ आहे, हे पूर्ण रिव्हॉल्व होऊन पुन्हा त्याच पोझिशनला येण्यासाठी त्याला काय लागेल? 24 आवर्स लागेल. म्हणजे अर्थचा सुद्धा टाइम पिरियड 24 आवर्सचा आहे आणि याचा सुद्धा टाइम पिरियड तोच असला पाहिजे. म्हणजे असेल तरच आपण त्याला जिओस्टेशनरी सॅटेलाइट आहे असं आपण तेव्हा म्हणू. ओके, अदरवाईज त्याला आपल्याला जिओस्टेशनरी म्हणता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की अर्थ रिव्हॉल्व होत आहे, आपण जर या ठिकाणी आहे, म्हणजे सपोज आपण या ठिकाणी आहोत, ठीक आहे, सॅटेलाइट इथे आहे, की अर्थ जे ज्यावेळेला रिव्हॉल्व होणार त्यावेळेला तो सॅटेलाइट सुद्धा आपल्या सोबत रिव्हॉल्व होणार. ओके, म्हणजे आपण जर अर्थ म्हणून जर त्याला ऑब्झर्व करत आहोत तर सॅटेलाइट आपल्याला तिथेच दिसेल, म्हणजे तो स्टेशनरी कंडिशनला आहे असं आपल्याला दिसेल. ओके, आपल्याला असं जाणवणार नाही की तो फिरत आहे, म्हणूनच त्याला जिओ स्टेशनरी सॅटेलाइट असं म्हणतात. ओके, तर हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की या दोघांचा टाइम पिरियड सारखा असला पाहिजे. आणि नंतर लास्ट कन्सेप्ट म्हणजे लास्ट पॉइंट यामधला सांगत आहे, लक्ष द्या की हा जो सॅटेलाइट रिव्हॉल्व होतो आहे, हा याची जी हाईट आहे ही 20,000 to 36,000 किलोमीटर पर्यंत असली पाहिजे. म्हणजे 20,000 च्या वरती 36,000 किलोमीटर पर्यंत याची हाईट, या विशिष्ट हाईट वरती हा सॅटेलाइट असला पाहिजे. ओके, तरच आपण याला जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आहे असं आपण म्हणू. ठीक आहे, तर चला बघा नेक्स्ट पॉइंट यामध्ये about the earth surface. तर बघा आपण काय म्हटलेलं आहे, its period of revolution around the earth should be exactly same as that of the period of rotation of earth about its own axis, that is 1 day or 24 hours or 86400 second. 24 hours means what? 86400 second. या ऍक्सिस भोवती अर्थ रोटेट होत आहे आणि तो सॅटेलाइट इक्वेटोरियल ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो आहे. अर्थला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी 24 आवर्स लागत आहे, तर सॅटेलाइटला सुद्धा 24 आवर्सच लागणार आहे. ओके, म्हणजेच आपण त्याला इतके सेकंड म्हणू शकतो, इतके सेकंड सुद्धा म्हणू शकतो. ओके, नाउ इट शुड रिव्हॉल्व ॲट अ हाईट ऑफ नियरली 36,000 किलोमीटर. ओके,
याची जी हाईट आहे मी सांगितलं तुम्हाला 36,000 किलोमीटर आहे. मी या ठिकाणी 36,000 घेतलेली आहे, जेणेकरून प्रॉब्लेमच व्हायला नको. बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात, कन्फ्युज व्हायलाच नको. आवाज कमी करा बघा. तर मग इट शुड रिव्हॉल्व ॲट अ हाईट ऑफ नियरली 36,000 किलोमीटर मीन्स व्हॉट h इज इक्वल टू 6r. आपण असं का बरं, मी या ठिकाणी असं का बरं लिहिलं आहे बघा. अर्थ आहे, अर्थची रेडियस तुम्हाला माहित आहे 6400 किलोमीटर आहे. या सेंटर पासून अर्थची रेडियस म्हणजे या सेंटर पासून इथपर्यंत सरफेस पर्यंत जरी रेडियस 6400 किलोमीटर. मग 6400 किलोमीटर म्हणजे त्या रेडियसच्या 6 पट इतक्या अंतरावरती हा सॅटेलाइट असला पाहिजे. ओके, इतक्या अंतरावरती, अर्थ पासून इतक्या अंतरावरती हा सॅटेलाइट असणं गरजेचं आहे. तर आपण त्याला जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आहे असं म्हणू. ठीक आहे. तर हा कन्सेप्ट होता. नेसेसरी कंडिशन फॉर अ सॅटेलाइट टू बी अ जिओ स्टेशनरी. या कंडिशन हे शो करतात, या कंडिशन जर असतील तर ते हे शो करतात की तो जो सॅटेलाइट आहे तो नक्कीच जिओ स्टेशनरी आहे. तो सॅटेलाइट कुठला आहे? जिओ स्टेशनरी आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची कंडिशन कुठली? इट शुड रिव्हॉल्व इन अ इक्वेटोरियल प्लेन ऑफ द अर्थ अबाउट द पोलार एक्सिस. ओके, ठीक आहे. ही कंडिशन अतिशय महत्त्वाची आहे. तीच कंडिशन पहिल्या आधी शो करते की हा सॅटेलाइट कुठला सॅटेलाइट आहे? जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आहे. परंतु लक्षात घ्या, मी म्हटलं तुम्हाला की 3 प्रकारचे ऑर्बिट. एक म्हटलं म्हणजे इक्वेटोरियल ऑर्बिट, दुसरा म्हटलं म्हणजे इन्क्लाइन्ड ऑर्बिट आणि तिसरा म्हटलं म्हणजे पोलार ऑर्बिट. इन्क्लाइन्ड या इक्वेटोरियल ऑर्बिट मध्ये जो सॅटेलाइट रिव्हॉल्व होत असतो तो म्हणजे जिओ स्टेशनरी, आणि इन्क्लाइन्ड ऑर्बिट मध्ये जो सॅटेलाइट रिव्हॉल्व होत असतो त्याला जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट म्हणतात, आणि जो पोलार ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट रिव्हॉल्व होत असतो त्याला पोलार ऑर्बिट म्हणतात. पोलार ऑर्बिट म्हणजे पोलार ऑर्बिट. लक्षात घ्या, हे संपूर्ण अर्थ वरती जर आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे म्हणजे किंवा या संपूर्ण जसं आम्ही म्हटलंय या ठिकाणी की जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आपण वापरला, यूज करत आहोत. ठीक आहे. तर मग आता मी जर सपोज इथे आहे, माझं घर इथे आहे, माझ्या घरी मी टीव्ही पाहत आहे, माझ्या टीव्हीवर चॅनल दिसले पाहिजे, त्यासाठी मग मी काय करणार आहे की जो D2H चं कनेक्शन मी त्या ठिकाणी लावलेलं आहे, छत्री बसवलेली आहे, त्याचा अँगल बरोबर असा करून ठेवलेला आहे की जेणेकरून तो सॅटेलाइट पासून सिग्नल कॅच करेल. ओके, कारण की तो जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आहे की जो कम्युनिकेशन करत आहे, टेलिकम्युनिकेशन करत आहे, तो जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आहे. म्हणजे एक टेलिकम्युनिकेशन अशा पद्धतीचं कम्युनिकेशन जर करायचं आहे तर ते जिओ स्टेशनरी सॅटेलाइट करू शकतो. असं कम्युनिकेशन तोच सॅटेलाइट करू शकतो. जर तो जर सॅटेलाइट एका ठिकाणी जर राहिला नसला असता, अर्थ वरून जर आपण पाहतोय की तो स्टेशनरी आपल्याला दिसलाय, जर तो एका ठिकाणी जर राहिला नसला असता आपल्याला काय करावं लागलं असता? वेळोवेळी अँटेनाची डायरेक्शन चेंज करावं लागली असती की जसा सॅटेलाइट गेला असला असता तशी आपल्याला त्याची डायरेक्शन करावं लागली असती. परंतु असं आपल्याला करावं लागत नाही. ठीक आहे ना. तर मग हा जो जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट आहे हा ऑसिलेट होत असतो. ऍक्च्युअली हा आपल्याला दिसतो स्टेशनरी, परंतु हा स्टेशनरी नाही, तो रिव्हॉल्व होत आहे. परंतु हा इन्क्लाइन्ड मध्ये रिव्हॉल्व होत आहे आणि तो ऑसिलेट होत असतो. ओके, तो ऑसिलेट होत असतो. आणि हा जो पोलार सॅटेलाइट आहे हा सुद्धा ऑसिलेट करतो. तर मग हा जो जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आहे, मग या ठिकाणी जर आपल्याला मी जे सांगितलं तुम्हाला की मी त्या संदर्भातलं जे उदाहरण दिलं, मग आपल्याला या अर्थला एक सॅटेलाइट तर अर्थला कव्हर करणार नाही. ठीक आहे ना. हा एक स्टेशनरी आहे, तो एकाच पोझिशनला आपल्याला अर्थ दिसतो आहे, एकाच पोझिशनला राहील. मग एक सॅटेलाइट कव्हर करणार नाहीये. तर जर आपण या ठिकाणी जर 3 सॅटेलाइट जर वापरले तर ह्या संपूर्ण अर्थला हे 3 सॅटेलाइट कव्हर करतात. जर 3 सॅटेलाइट जर आपण या इक्वेटोरियल प्लेन जर वापरले तर हे संपूर्ण अर्थला कव्हर करतात. फक्त एक लक्षात घ्या की या ठिकाणी पोलार जो भाग आहे, पोल मधला जो भाग आहे तो या ठिकाणी तो सॅटेलाइट कॅच नाही करणार. ओके, कॅच करणार नाही. मग त्यासाठी आपण पोलार सॅटेलाइट वापरत असतो. ठीक आहे. आता पोलार सॅटेलाइट काय कन्सेप्ट आहे ती नंतर बघू. परंतु जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट आणि पोलार सॅटेलाइट जर असेल तर या ठिकाणी 3 पेक्षा जास्त सॅटेलाइट आपल्याला यूज करावं लागत असतात. ओके, जर कधी आपल्याला अर्थचं जर ऑब्झर्वेशन कधी करायचं असेल तर त्या ठिकाणी 3 किंवा 3 पेक्षा जास्त सॅटेलाइट आपल्याला वापरावं लागत असतात. पण जिओ स्टेशनरी सॅटेलाइट हे 3 सॅटेलाइट जर आपण वापरले तर ते संपूर्ण ऑब्झर्व करतात. म्हणजे 3 सॅटेलाइट हे अर्थला कव्हर करतात. ठीक आहे ना. या ठिकाणी 3 सॅटेलाइट आपण वापरले की अर्थ कव्हर होते.
चला नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय पोलार सॅटेलाइट. आपण आधीच पाहिलेलं आहे, द सॅटेलाइट विच इज रिव्हॉल्व इन पोलार ऑर्बिट. ओके, असं सॅटेलाइट की जो पोलार ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो. ओके, अराउंड दी अर्थ. मग आपण या ठिकाणी काय म्हणणार आहोत, द सॅटेलाइट विच इज रिव्हॉल्व इन पोलार ऑर्बिट अराउंड दी अर्थ कॉल्ड एज पोलार सॅटेलाइट. ओके, बघा मग या ठिकाणी आपण एक डायग्राम काढलेली आहे. ही अर्थ आहे, हा इक्वेटोरियल प्लेन आहे. या इक्वेटोरियल प्लेनच्या अराउंड मध्ये इक्वेटोरियल ऑर्बिट आहे. अर्थचा हा नॉर्थ पोल, हा साऊथ पोल आणि नॉर्थ साऊथ पोलच्या अराउंड मध्ये जे ऑर्बिट आहे त्याला आपण पोलार ऑर्बिट असं म्हणतो. त्या ऑर्बिट मध्ये जर जो सॅटेलाइट फिरत आहे त्या सॅटेलाइटला आपण पोलार सॅटेलाइट म्हणतो. ठीक आहे, तर हा जो पोलार सॅटेलाइट आहे, मी म्हटलं तुम्हाला की इक्वेटोरियल ऑर्बिट मध्ये जो सॅटेलाइट फिरतो त्याला जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणतात. आणि तो सॅटेलाइट आपल्यापासून म्हणजे आपल्या अर्थ सरफेस पासून 36,000 किलोमीटर अंतरावरती आहे. परंतु पोलार सॅटेलाइट आपल्यापासून 500 to 800 किलोमीटर अंतरावरती असतो. ओके, आणि हा जो सॅटेलाइट आहे या सॅटेलाइटला एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी नियर अबाउट 100 मिनिट्स लागतात. ओके, एक रिव्हॉल्यूशन म्हणजे टाइम पिरियड, या सॅटेलाइटचा जो टाइम पिरियड आहे तो 100 मिनिट्सचा आहे. एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी जो टाइम पिरियड आहे, याचा टाइम जो घेतो तो 100 मिनिटचा आहे. म्हणजे याचा अर्थ असा की हा एक सन सिंक्रोनस सॅटेलाइट आहे. फिरत असताना तो असा फिरत असतो. ठीक आहे ना, तर म्हणजे याचा अर्थ असा आहे की अर्थवरचं प्रत्येक लोकेशन हा 2 वेळा ऑब्झर्व करतो, दिवसातून 2 वेळा ऑब्झर्व करतो. ठीक आहे, तर बघूया या ठिकाणी सिंक्रोनस सॅटेलाइट. तर बघा मग आपण या ठिकाणी फर्स्ट पॉइंट घेतलेला आहे की पोलार ऑर्बिट इज दॅट ऑर्बिट हुज प्लेन इज परपेंडिक्युलर टू इक्वेटोरियल प्लेन ऑफ अर्थ. ओके, म्हणजे आपण काय म्हटलंय की पोलार ऑर्बिट असा ऑर्बिट आहे की तो कुठल्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, इक्वेटोरियल प्लेनला परपेंडिक्युलर आहे. म्हणून हा पॉइंट घेतला आपण या ठिकाणी. दुसरा पॉइंट आपण या ठिकाणी असं म्हणत आहोत की पोलार सॅटेलाइट आर इज ॲट हाईट 500 किलोमीटर टू 800 किलोमीटर अल्टिट्यूड. ओके, आर ॲट लो अल्टिट्यूड 500 किलोमीटर टू 800 किलोमीटर सॅटेलाइट. ओके, हा लो अल्टिट्यूड वरती आहे, कमी अंतरावरती आहे, अर्थ सरफेस पासून 500 ते 800 किलोमीटर अंतरावरती आहे. नंतर आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे द टाइम पिरियड ऑफ पोलार सॅटेलाइट इज 100 मिनिट्स. ओके, या सॅटेलाइटला एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी जो टाइम लागतो आहे तो 100 मिनिट्स आहे. ओके, 99 मिनिट्स, 100 मिनिट्स. ओके, इतका आहे. आपण पुढे म्हणतो आहे इज मच लेस दॅन जिओ स्टेशनरी सॅटेलाइट, देयरफॉर एव्हरी लोकेशन ऑन अर्थ लाइज विद इन द ऑब्झर्वेशन ऑफ पोलार सॅटेलाइट ट्वाइस इच डे. ओके, या ठिकाणी 100 मिनिट्स तो घेतो आहे एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी. म्हणजे हा जो टाइम पिरियड आहे हा जिओ स्टेशनरी सॅटेलाइट पेक्षा खूप कमी आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की हा एका दिवसामध्ये अर्थवरचं प्रत्येक लोकेशन जे आहे हा 2 वेळा ट्रेस करतो, 2 वेळा ऑब्झर्व करतो. अर्थवरचं प्रत्येक लोकेशन जे आहे हा एका दिवसामध्ये प्रत्येक लोकेशन 2 वेळा ऑब्झर्व करतो, 2 वेळा ट्रेस करतो. ओके, म्हणून आपण या ठिकाणी म्हटलं आहे देयरफॉर एव्हरी लोकेशन ऑन अर्थ लाइज विद इन द ऑब्झर्वेशन ऑफ पोलार सॅटेलाइट ट्वाइस इच डे. ओके, नंतर आपण म्हटलं आहे या ठिकाणी द अर्थ इज spinning in west east direction to such a satellite can scan the total surface of earth. ओके, बघा अर्थ जी आहे आपली हे वेस्ट टू ईस्ट या डायरेक्शनने रिव्हॉल्व होत आहे, रोटेट होत आहे. ओके, वेस्ट टू ईस्ट या डायरेक्शनने रोटेट होत आहे आणि सॅटेलाइट बघा अर्थ या डायरेक्शनने रोटेट होत आहे इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. ओके, आणि हा जो सॅटेलाइट आहे हा पोलार सॅटेलाइट आहे, हा असा फिरतो आहे. म्हणजे ही जे अर्थ आहे अशी रोटेट होत आहे आणि पोलार सॅटेलाइट असा फिरतो आहे. ठीक आहे, म्हणजे बघा अर्थ आहे, ठीक आहे, ही अशी फिरत आहे आणि पोलार सॅटेलाइट असा रिव्हॉल्व होत आहे. ठीक आहे, म्हणजे आता हा सॅटेलाइट रिव्हॉल्व होत आहे अशा पद्धतीनं, अर्थ अशी रोटेट होत आहे. म्हणजे या अर्थवरचं प्रत्येक लोकेशन ट्रेस होईल आणि ते किती वेळा, दिवसातून 2 वेळेस प्रत्येक लोकेशन हे ट्रेस होईल.
ठीक आहे. प्रत्येक लोकेशन वरती तो सॅटेलाइट येईल दिवसातून 2 वेळेस. ठीक आहे, असं आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. नाउ पोलार सॅटेलाइट इज द सन सिंक्रोनस सॅटेलाइट. हा पोलार सॅटेलाइट हा सन सिंक्रोनस सॅटेलाइट आहे. ओके, याला आपण सन सिंक्रोनस सॅटेलाइट पण म्हणतो. मी याच्या मगाशी थोड्या वेळ आधीच सांगितलं तुम्हाला की आपण याला सन सिंक्रोनस सॅटेलाइट सुद्धा म्हणतो. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी थांबूया. हा पोलार सॅटेलाइट होता. या आधी आपण